प्रज्ञाच वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी सकाळी हा चेहरा नाही पाहिला तर काय पाहिलं, तर आमच्या दिवसाची सुरुवात झाली काहीशी अशी. आज ना मी जरा माझे बुक्स वगैरे सगळे असे पुसून ठेवत होते. मग तेव्हा मला ना हे आमचं स्क्रॅप बुक भेटलं कॉलेजमधलं. हा आमचा ना कॉलेजचा लास्टचा फ्रेंडशिप डे होता. इतकं भारी आम्ही सगळेजण असं मस्त गेलो आणि पार्टी केली होती आणि सगळ्यांनी खूप छान छान माझ्यासाठी मेसेज दिलेला. आणि ते बघून मला अशी सगळ्यांची अशी आठवण येत होती ना. एकतर आत्ताच फ्रेंडशिप डे झालेला आणि त्यात ही लगेच मला बुक भेटली. सो मला सगळ्यांची आठवण येत होती. मग मी जरा थोडंसं हे मेसेजेस वगैरे आतले वाचले आणि मग त्यानंतर बाकीचे बुक्स घेतले. जरा त्यांच्यावरती धूळ आलेली होती ना, सो ते साफ करायचे होते. सो असं झालं हे बुक्स वाचून माझं मग तिला ठेवून त्यानंतर मी बाकीचे बुक्स वगैरे क्लीन केले. माझ्याकडे एवढे बुक्स होते ना, ॲक्च्युली मीच विसरले होते की माझ्याकडे एवढे सगळे आहेत म्हणून. आणि त्यात मला काय भेटलं बघा, ही नोटबुक सगळ्यात महत्त्वाची. या सगळ्या कवितांची नावं आहेत आणि या सगळ्या कविता माझ्या आहेत. मलाच कधी कधी विश्वास बसत नाही की बापरे मी एवढ्या सगळ्या कविता लिहिल्यात. असं वाटतं ठीक आहे चला काहीतरी आपण लिहू शकतो. अशात जरा माझं लिखाण थोडं बंद झालेलं आहे, पण मला परत स्टार्ट करावं लागणार. सो ही नोटबुक मी ठेवली बाजूला आणि मग दुसरी भेटली नोटबुक. ॲक्च्युली मला जर कोणी विचारलं ना तुझी विश काय, तर मी त्याच्याकडे ही नोटबुक द्यायला म्हणेल हे सगळं कम्प्लीट हवं. ॲक्च्युली याच्यामध्ये आहे वर्ल्ड टूर. मी ना अशी लिस्ट केलेली की मला कुठे कुठे लाईफमध्ये जायचं आहे आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे बजेट किती लागणार. सो मी प्रत्येक ट्रिपचे ना किती कॉस्टिंग जाईल वगैरे असंच लिहून ठेवलेलं बरं लाईफमध्ये जात आलं तर. सो त्यानंतर बाकीची बुक्स भेटली. मोठ्या आपल्या महापुरुषांची पुस्तकं होती, महात्मा गांधींची, आंबेडकरांची, आणखीन भरपूर असे बुक्स होते. सो ते पण मी नजरेखालनं घातले, त्यांना क्लीन करून ठेवलं. हे सगळ्यात छान डॉक्टर प्रकाश आमटेंचं माझं सगळ्यात आवडचं पुस्तक. त्यानंतर मी अनिसमध्ये थोडं काम केलं होतं. सो त्या दरम्यानची काही पुस्तकं माझी होती. ही पुस्तकं मला वाचायला खूप मजा येते. ॲक्च्युली खूप मस्त असतात, म्हणजे पूर्ण सायंटिफिकली. आणि मग त्यानंतर बाकीच्या काही कवितांची पुस्तकं होती. एवढी सगळी पुस्तकं ॲक्च्युली मी वाचले, पण मला असं वाटतं की मला परत वाचावं लागतील कारण की मी थोडंसं विसरली आहे. तितके छान छान छोट्या छोट्या गोष्टी म्हणा, काही काही कविता म्हणा, इतके सुंदर लिखाणं असताना काही म्हणजे खूप साहित्यिकांचं. त्यानंतर काही योगासनांची पुस्तकं होती, काही जनरल नॉलेजची पुस्तकं होती. असं हे भरपूर पुस्तकांचा खजाना माझ्या आजूबाजूला. त्यातलं परत काही आध्यात्मिक पण होती, पसायदान म्हणा, गाथा म्हणा, ग्रामगीता होती, भरपूर काही. आणि त्यात मला हे भेटलं एक पुस्तक माय माती. सगळ्यात भारी नाही स्पेशल हे एक आहे कारण माझं काही मलाच विश्वास बसत नाही की माझं पुस्तक आहे. बापरे चला आणखीन भविष्यात पुस्तक असं आपण आणखीन एक काढूयात. सो आज एवढंच. तोपर्यंत भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, गुड नाईट.